हॅलो अँड वेलकम बॅक. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात मी करते बाल्कनीपासून, कारण मला बाल्कनीमध्ये काही छोटे छोटे चेंजेस करायचे आहेत. तर ही आहे बेडरूमला अटॅच असलेली बाल्कनी. या बाल्कनीमध्ये आम्ही जास्तीत जास्त फुलांची झाडं लावलेली आहेत. तर आज तनुज मला इथे हेल्प करतोय झाडांची थोडीशी प्लेसमेंट चेंज करण्यासाठी. तर डोअरच्या समोर मी हे बोगनविलाचं प्लांट ठेवणार आहे, कारण याला भरपूर फुलं आली आहेत आणि ते खूप सुंदरही दिसतंय. माझ्याकडे 2-3 प्रकारचे बोगनविलाचे प्लांट्स आहेत, म्हणजे वेगवेगळ्या कलर्स मध्ये. हे खूप लो मेंटेनन्स प्लांट आहे. आपण याला खूप इझिली ग्रो करू शकतो, फक्त याला पाणी कमी लागतं. स्नेक प्लांटलाही खूप काही काळजीची गरज लागत नाही आणि ते खूप छान ग्रो होतं. डोरच्या समोर हे बहरलेलं प्लांट ठेवल्यानंतर बाल्कनी खरंच खूप सुंदर दिसायला लागली. खाली ग्रासवरती थोडा कचरा पडलेला प्लांटचा, तोही छान क्लीन करून घेतला. सुट्टीच्या दिवशी मी प्लांट्ससाठी थोडा तरी वेळ नक्की काढते, कारण प्लांट्सलाही थोडीशी केअरची गरज असते आणि थोडीशी केअर घेतली तरी ते छान वाढतात. तर आता मी लिव्हिंग रूमची जी बाल्कनी आहे त्याचे डोर ओपन करून घेते. बाल्कनीमध्ये थोडासा जरी टाइम स्पेंड केला तरी खरंच खूप रिफ्रेशिंग फील होतं. ज्यांना प्लांट्स आवडतात ते या गोष्टींना रिलेट करू शकतात. तर चला, आता मी आली आहे किचनमध्ये, कारण मला आता पटकन पूजा करून घ्यायची आहे. कारण आज बराच वेळ बाल्कनीमध्ये स्पेंड केल्यामुळे लेटही झालेला आहे. आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि क्लिनिंग मोटिवेशनसाठी हा व्लॉग न स्किप करता लास्टपर्यंत बघा. तर आता मला दुपारच्या जेवणाची तयारी करायची आहे, त्यासाठी मी किचनमध्ये आली आहे. मी बाल्कनीमध्ये थोडीशी कामं करता करता किचनमधलीही तयारी करून घेतली, म्हणजे भाजी करण्यासाठी. मी आज बनवणार आहे सोयाबीनची भाजी, जी बनवायला खूप इझी असते. त्यासाठी मी पहिलेच कांदा, खोबरा आणि एक टोमॅटो गॅसवरती भाजून घेतला होता. आणि मी सोया चंक्स पण सोक करायला ठेवलेले, त्यामुळे तेही छान सोक झाले आहेत. सोया चंक्स मध्ये एक स्ट्रॉंग स्मेल असतो, त्यामुळे मी यातलं नेहमी पाणी काढून घेते, म्हणजे याला छान स्क्वीज करून घ्यायचं. अशी भाजीची थोडी जरी तयारी करून ठेवली तरी भाजी बनवायला अगदी 5 मिनिट लागतात. तर आता मी पटकन सोयाबीनची भाजी बनवून घेते. तर सर्वात पहिले मी त्यासाठीचा मसाला ग्राइंड करून घेते. मी नेहमी किचनमध्ये काम करते वेळेस त्या गोष्टी वापरून झाल्या आहेत आणि त्यांची आता गरज नाहीये अशा वस्तू पटकन लगेच जागेवरती ठेवून देते, म्हणजे काउंटर टॉप वरती जास्त पसारा दिसत नाही आणि त्यामुळे काम करायलाही इझी जातं. सोयाबीनची भाजी मी खूप सिंपल वेने बनवते, म्हणजे जे वाटण आहे ते ऍड करायचं आणि मग बेसिक मसाले टाकायचे. हा मसाला एक 2 ते 3 मिनिट परतून झाला की मग यात मसाले ऍड करायचे आणि मग सोया चंक्स टाकून याला छान कोट करून घ्यायचं, म्हणजे यालाही छान टेस्ट येते. आणि मी नेहमी भाजी बनवते वेळेस गरम पाणी ऍड करते, म्हणजे भाजीला छान टेस्ट येते.
आजचा मेन्यू खूप सिंपल होता, त्यामुळे बनवायलाही खूप कमी वेळ लागला. टू बी ऑनेस्ट, मला भाकरी जास्त आवडत नाही, त्यामुळे माझ्या घरामध्ये भाकरी खूप कमी वेळा बनते. पण भाकरीचे फायदे खूप असतात आणि हेल्दीही असते, त्यामुळे मी स्वतःला सवय लावतीये हळूहळू. म्हणजे मी लग्नाआधी तर बिलकुल भाकरी खायचे नाही, पण आता थोडी थोडी खाऊ शकते. मला आज लिव्हिंग रूम मध्ये एक छोटासा चेंज करायचा आहे. ही बास्केट आहे ती मी काही दिवसांपूर्वी टीव्ही युनिटवर ठेवली होती आणि या बास्केटची जागा मला सेंटर टेबल वरतीच बेस्ट वाटते, कारण या बास्केटची साईज छान मोठी आहे आणि कुठलीही वस्तू इझिली पडत नाही त्यातनं. सेंटर टेबल वरती ही बास्केट ठेवल्यानंतर खरंच एवढा छान लुक येतो. म्हणजे एक ऑर्गनायझर म्हणून ही बास्केट काम करते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते. तर या ट्रे मध्ये मी इथे हे कॅन्डल वॉर्मर ठेवणार आहे. हे एक कॅन्डल वॉर्मर आहे, म्हणजे यात एक सेंटेड कॅन्डल ठेवायची आणि त्या लाईटमुळे ती कॅन्डल मेल्ट होते आणि मग घरामध्ये छान स्मेल येतो. या टीव्ही युनिट आणि यावरती ठेवलेल्या सगळ्या वस्तूंना मला नेहमी पुसत राहावं लागतं, कारण याच्या साईडलाच बाल्कनीचा डोअर असल्यामुळे इथे भरपूर डस्ट येते. याला मी आठवड्यातनं 1-2 वेळा छान डस्टिंग करून घेते आणि हे छान क्लीन दिसतं. स्वच्छ घर म्हणजे फक्त दिसायला सुंदर नाही, तर मनालाही शांतता देणारं असतं. घर स्वच्छ ठेवण्यासाठी मोठं काही करावं लागत नाही, फक्त रोजच्या सवयी नीट असल्या की झालं. आणि हे एकटीने करून चालत नाही, तर घरामध्ये सगळ्यांना या गोष्टीमध्ये थोडंसं कॉपरेट करावं लागतं. म्हणजे जेव्हा आपण एखादी वस्तू घेतली तर ती त्याच्याच जागेवरती परत ठेवली पाहिजे, म्हणजे घरच्यांनाही सवय लावायला पाहिजे. स्वच्छता ही एकट्याची रिस्पॉन्सिबिलिटी नसते, तर घरातल्या प्रत्येकाने आपली छोटीशी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली तर घर नेहमी नीट आणि क्लीन राहतं. माझं क्लिनिंग रुटीन मी खूप सिंपल वेने फॉलो करते. वीक मध्ये एकदा कबर्ड क्लीन करते, म्हणजे आठवड्यातनं एकदा फ्रीज क्लीन करायचं आणि वीकली फ्रीज क्लीन केलं की फ्रीज नेहमी नीट आणि क्लीन राहतं. म्हणजे आपण वीकली जे रिस्टॉकिंग करतो ते रिस्टॉकिंग करते वेळेस एकदा फ्रीज छान वाईप डाऊन केलं की फ्रीज नेहमी क्लीन दिसतं. म्हणजे सगळं काम एकाच दिवशी न करता थोडं थोडं काम केलं की थकवाही येत नाही आणि आपलं घरही छान मेंटेन राहतं. घर स्वच्छ ठेवणं म्हणजे परफेक्ट असणं असं नाही, त्यासाठी रोज थोडा प्रयत्न करायला पाहिजे. मलाही असं रुटीन आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंटमध्ये सांगा तुमची फेवरेट क्लिनिंग हॅबिट कोणती आहे आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मला पर्सनली घर क्लीन केल्यानंतर एक वेगळ्याच लेवलचं सॅटिस्फॅक्शन मिळतं. पण याचा अर्थ असा नाही की मला कधीच कंटाळा येत नाही आणि मी नेहमी कामच करत असते. आमच्याकडे हार्ड वॉटर आहे, त्यामुळे प्लांट्सवरती ते डाग पडतात. त्यासाठी मी या प्लांट्सची जी पानं आहेत त्याला छान एका कपड्याने वाईप करून घेतेय.
तर चला आता मी तुमच्यासोबत एक हॅक शेअर करते. तर याच्या बॉटमला म्हणजे खालच्या साईडला मी 2 वे टेप स्टिक करून घेणार आहे, कारण लास्ट वीकला हे क्लीन करते वेळेस माझ्याच हाताने हे स्लिप झालं आणि ते तुटलं होतं. तर मी याला डबल साइडेड टेपच्या हेल्पने स्टिक करून घेणार आहे. म्हणजे जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर तुम्ही ही आयडिया यूज करू शकता. कुठलेही आर्टिफॅक्ट्स किंवा शोच्या वस्तू जर तुम्हाला वाटत असेल की हे स्लिप होऊन किंवा फुटू शकतं, तर याला असं 2 वे टेपने स्टिक करून घ्यायचं. म्हणजे आपण टीव्ही युनिट वरती पण ज्या वस्तू ठेवतो त्यालाही आपण डबल साइडेड टेपने छान एका जागेवरती स्टिक करून घेऊ शकतो आणि यामुळे हे खूप छान एका जागेवरती फिक्स होतं. आता मी याला इथे या वुडन पार्ट सोबत स्टिक करून घेतेय, म्हणजे हे हलणार नाही. आणि हे 2 वे टेप्स ना जे हेअर ड्रायर असतात ना त्याने इझिली निघतात. जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर हा हॅक तुम्ही यूज करून मस्त टीव्ही युनिट वरती कुठल्याही वस्तू ठेवू शकता. थोडीफार क्लिनिंग केल्यानंतर मी परत किचनमध्ये आली आहे, कारण मला आता कॉफी बनवायची आहे. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करतेय. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर अशाच छान छान क्लिनिंग टिप्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.